तसं तर हा व्हिडिओ बनवण्याची काही गरज नव्हती बघा, परंतु खूपच लोक जे आहेत जास्त बोलत होते, त्यामुळे म्हटलं प्रत्येकाला रिप्लाय करूच तर एक व्हिडिओज बनवून टाकतो मी. म्हणजे ज्याला जास्त काही वाटत असेल तर त्याला डायरेक्ट या व्हिडिओची लिंक मी टाकून देणार. तर बघा, मी आहे विनायक. मी मागील खूप साऱ्या वर्षापासून जे आहे मराठी मूव्हीज जे आहेत त्यांना प्रमोट करतो, त्यांच्याविषयी वेगवेगळे व्हिडिओज बनवतो. मला तरी वाटतं जेव्हापासून कोणीच मराठी इंडस्ट्रीविषयी व्हिडिओ बनवत नव्हतं 7-8 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी जे आहे ते व्हिडिओज बनवतो. थोडाफार मला गॅप आला, खूप सारं महिने, दिवस, वर्ष, परंतु मला तरी वाटतं की सर्वात पहिलेपासून जे आहे काम करता आलेलं आहे. नक्कीच माझ्यापेक्षा पहिले कोणी करत असेल तर त्यांचं अभिनंदन. परंतु अशामध्येच म्हणता येत नाही, यापूर्वीही वेगवेगळे डायरेक्टर्स असतील किंवा वेगवेगळे लोक असतील, यांच्या मला कमेंट्स आणि परत ईमेल्सही आले. कशामुळं? तर मी त्यांच्या सिनेमाला क्रिटिसाइज केलं किंवा एखाद्या सिनेमाविषयी माझं प्रखर मत मांडलं. हे माझं काय माहिती आहे का, मला बोलता बोलता एखाद्या वेळेस थोडंफार बोलता येत नाही आणि हे थोडंफार होऊन जातं बघा. मी प्रॉपर ते कट करत नाही, एडिटिंगमध्ये तसंच राहू देतो. नाहीतर मला कट करून प्रॉपर ते एडिटिंगमध्ये टाकताही येतं, परंतु जी माझी बोलीभाषा आहे बघा, प्रॉपरली मी अशा एरियामध्ये वाढलो की मला तेवढं एकदम स्टँडर्ड मराठी जे आहे बोलायला थोडाफार वेळ लागला. येतं मला, मी नाही म्हणत नाही, परंतु तशा वातावरणात राहिलं तर आपण प्रत्येक शब्द बोलू शकतो आणि मी तशा वातावरणात बघा राहिलो नाही. त्यामुळे मी नॉर्मल मराठी बोलतो बघा, जी की आपल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक ठिकाणी बोलली जाते. आणि यावरून मला सध्या खूप जण क्रिटिसाइज करतात, खूप सारे जण कमेंट्स करतात की तुला साधं बोलताही येत नाहीये आणि तू बोलायला चालला की हा सिनेमा कशाला बनवला, ते सिनेमा कशाला बनवला. तर मी त्या सर्वांना एकच उत्तर देऊ शकतो, ते असं की हो, मला बोलता येत नाही, परंतु तरीही मी व्हिडिओज बनवणार, माझं जे मत आहे ते मांडणार. तुमचं मत तुम्ही मांडतायत कमेंट सेक्शनमध्ये, माझं मतही मी व्हिडिओ बनवून मांडणार. आणि तुम्हाला जर वाटत असलं तुम्हीही व्हिडिओज जे आहेत ते बनवा बघा. एवढंच नाही तर मला असं म्हणतायत की बघा, तुला बोलता येत नाहीये तर तू व्हिडिओ कशाला बनवते, तुला बोलायचा काय अधिकार आहे, खूप मेहनत आहे, तू मराठी सिनेमा प्रमोट करत नाही, ते साऊथचे भंगार चित्रपट तुम्ही प्रमोट करताना असं तसं. भाऊ, तुम्ही जर बघितला असेल तर मराठी इंडस्ट्री माझी एवढी जास्त तरी मला वाटत नाही कोणी प्रमोट करत असेल. माझे जर व्हिडिओ बघितले 2-3 हजार व्हिडिओज आहेत बघा, त्यामध्ये मला तरी वाटतं 2-1 हजार व्हिडिओ तर मग मराठी इंडस्ट्रीविषयी बनवलेले आहेत. आणि चांगला जर सिनेमा आला तर पहिला व्यक्ती मला तरी वाटतं की खूप जास्त त्या सिनेमाविषयी व्हिडिओ बनवून सांगणारा मीच असतो की हा सिनेमा चांगला आहे, तुम्ही जाऊन बघा. मला भलेही तो सिनेमा बघणं झाला नाही, माझ्या शहरामध्ये लागला नाही, परभणी शहरामध्ये, तरीही मी म्हणतो लोकांना की तुम्ही जा आणि तो सिनेमा जो आहे जाऊन बघा, कारण की तो सिनेमा चांगला दिसतोय. तर त्यामुळे मी म्हणतोय की कोणाला काय बोलायचं तर बोला बघा, कोणाला काय कमेंट करायची, जो सिनेमा जसा दिसतोय, त्या सिनेमाकडे बघून जसं मला वाटतंय मी तसं बोलणार. आणि प्रत्येकाचं मत आहे बघा, तुम्ही तुमचं मत मांडताय, फक्त जरा चांगल्या भाषेमध्ये मांडा. मी काही एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीच्या नावं घेणार नाही किंवा एखाद्याचा स्क्रीनशॉट दाखवणार नाही की याने मला अशी कमेंट केली, त्याने मला अशी कमेंट केली, परंतु मी असं म्हणेन की तुमचं मत तुम्ही मांडतायत, ठीक आहे, परंतु मराठी सिनेमाची क्वालिटीच तशा प्रकारची येत आहे बघा. मी आता कोंबडी पळाली लंडनला नावाच्या एका मराठी सिनेमाचं, कोंबडी नाही, कोंबडा पळाला लंडनला या एका मराठी सिनेमाचं ट्रेलर रिव्ह्यू केला होता बघा. आता सिनेमा जशा प्रकारचा दिसतोय, तुम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणता 5-7 वर्षापूर्वींचा आहे. आणि एक ह्युमर वाईज मी म्हटलं की 1956चा तो सिनेमा आहे बघा. ज्याला ह्युमर समजतं, ज्याला मजाक समजतं, जे की अशा प्रकारचे रिव्ह्यूज हँडल करू शकतात, त्यांनीच खरं तर व्हिडिओज बघायला पाहिजे बघा. आणि एक कॉमेडी वाईज असतं बघा की मी त्या रिव्ह्यूमध्ये असंही म्हटलं होतं की रायटरने लिहिणं सोडून द्यावं, बघणाऱ्यांनी पिक्चर सोडून द्यावं. असं मी एक ह्युमर वाईज जे आहे, एक ज्यांना समज आहे ते हे समजून घेतात बघा. बाकी मी असं म्हणेल की इमॅच्युअर लोक आहेत जे की समजून घेत नाहीयेत. परत वेल डन आई एका सिनेमाचा रिव्ह्यू केला होता, त्यामध्येही मला खूप जण म्हटले की तुला काय पिक्चरचं कळतंय, तू काय भारीचा लागून गेला काय, तुला रिव्ह्यूवर कोणी बनवलं, तू आताच नवीन आलेला दिसतोय, स्वयंघोषित रिव्ह्यूवर, असं तसं. अरे भाऊ, तुम्ही पण स्वयंघोषित रिव्ह्यूवर बना, तुम्ही चॅनल उघडा, तुम्ही तुमचं मत मांडा आणि मला पण नक्की लिंक टाका तुमच्या व्हिडिओची, मीही तुम्हाला प्रेज कराल. आणि तुम्हाला ही सगळ्यांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो बघा, जर तुम्हीही रिव्ह्यू चॅनल उघडायचा विचार करताय तर नक्की उघडा बघा.
एक गोष्ट असते बघा की आपल्याला 100 जणांपैकी 90 जण चांगले म्हणणारे असतात, तर 10 जण असे वाईट बोलणारे आहेत. त्यामुळे मी तरी रेडी आहे अशा 10 जणांसाठी, जे की मला खराब म्हणतील. आणि त्या 10 जणांपैकीच हे बोललेले 10 जण आहेत, त्यांनी मला अशा कमेंट्स केलेल्या आहेत. तुम्ही जा मित्रांनो, जे माझे चांगले मित्र असतील, जे की माझे पहिलेपासून व्हिडिओज बघतात, आणि हे जे मी नाव घेतलं, कोंबडी पळाली लंडनला, किंवा वेल डन आई या मूवीचा टीजर असेल, ट्रेलर असेल, याच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जा आणि त्यांच्या कमेंट्स कशा आहेत व कशा नाहीत नक्की बघा, आणि मलाही सांगा की तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणता काही नाही. धन्यवाद.